चला क्वेश्चन आहे आपला बघा. क्वेश्चन आहे 15वा, जो की 4231 या संख्येस पर्यायात कोणती किमान संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्येस 3 ने निषेध भाग जाईल. बघा, तीनची कसोटी तुम्हाला पण माहिती आहे. तीनची कसोटी आहे संख्येच्या अंकाच्या बेरीजेला जर 3 ने निषेध भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. सो तुम्हाला 4231 ही संख्या दिली, तर तुम्हाला किमान संख्या कुठली ऍड करायची? किमान म्हणजे लहानात लहान संख्या कोणती ऍड करायची? ओके, बघा आता इथं तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा मी काय केलं, लहानात लहान म्हणजे ऑप्शन हे छोटा सगळ्यात सी आहे, तर मी याच्यापासून स्टार्ट करतो. म्हणजे ऑप्शन सी मध्ये 4 आहे, तर मी काय करेल 4 2 3 1 मध्ये मी काय करेल 4 ऍड केलं. 4231 मध्ये 4 जर ऍड केल्यानंतर इथं 5 3 2 4 येतात. मग या संख्येच्या अंकाची आपण ऍडिशन करू. चला, 4+4+2+3+5 8 8 प्लस हे किती होणार 8 प्लस हा इथं बघा 8 प्लस 2 10 10 प्लस 4 14. ओके, 14 ला 3 ने डिवाइड होतो का? तो 3 ने डिवाइड होतो 14 नाही आहे. 3 च्या टेबल मध्ये 14 नाही आहे, तर माझा हा ऑप्शन क्रमांक 4 इज कॅन्सल. ओके, ठीक आहे. आता मी काय करेल, त्याच्यानंतर छोटा कोण आहे 5 आहे, तर मी काय करेल 3400 3400 इथे मी काय करेल सॉरी 3231 31 मध्ये काय करेल 3000 सॉरी 4000 सॉरी 4000 आहे ना, 4231 बरोबर. 4231 मध्ये मी काय करेल 5 ऍड केलं. 5 ऍड केल्यानंतर एक 5 1 6 होतील आणि हा 3 येईल, इथं 2 येईल आणि इथं काय होणार आहे तुमचं 4 आहे. मग यांची ऍडिशन करूया. बघा 4231 आहे, ओके, त्याच्यामध्ये मी 5 ऍड केलं. 4 अधिक 2 अधिक 3 अधिक हे 6, तर यांची ऍडिशन केलं 6 आणि 3 9 9 आणि 2 किती 11 आणि हे किती 11 आणि 4 आहे तुमचे 15. मग 15 हे तुमच्या 3च्या टेबल मध्ये आहे. ओके, 3 5 15, म्हणून हे काय येणार आहे ऑप्शन क्रमांक डी इज करेक्ट आन्सर. डी इज करेक्ट आन्सर. बरोबर. मला याला भाग द्यायची गरज आहे का बाबा? या संख्येला भाग द्यायची गरज आहे का? मी जर याच्यात ऍड केल्यानंतर बघा 4231 मध्ये मी 5 ऍड केलं तर मला मिळालं 4236 उत्तर. मग या संख्येच्या अंकाचे ऍडिशन केलं मी. ऍडिशन केल्यानंतर माझा 3 ने भाग चालला, बरोबर. कारण ज्या संख्येच्या अंकाच्या जर बेरीजेला जर आपल्या 3 ने भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, तर या 4236 ला 3 ने भागा. करेक्ट, तुमचा कम्प्लिटली डिवाइड होईल. बघा 4236 ला मी काय करतो 3 ने भागतो. बघा 3 1 3 3 1 3 उरले 12 झाले, 3 चौक 12 3 1 3 आणि 3 3 सॉरी 3 2 6. करेक्ट, बरोबर, करेक्ट. बाकी आपली जिरो आली, निषेध भाग गेला 3 ने, गेला का? गेला. तर ऑप्शन क्रमांक तुमचा डी एक करेक्ट आन्सर आहे. पण आता 7 आणि सर 8 ने भाग जातो का चेक. मी काय केलं समजा, तुम्ही असंही करू शकता डायरेक्टली बाबा की मी ओके माझं उत्तर तिथं 10. ओके, याला मी काय करणार आता इथं 7 ऍड करेल ह्याच्यामध्ये. इथं जर 7 ऍड केलं समजा, इथं इथं आणि 7 ऍड केलं तर किती होणार आहे माझं 4 2 3 8 होईल. मग या संख्येच्या अंकाची ऍडिशन करूया. बघा 7 घेतलं 4 प्लस 2 प्लस 3 प्लस 8, ठीक आहे. तर आपण याला करूया 6 4 आणि 2 6 6 आणि 3 किती 9 आणि 9 आणि 8 17. मग 17 हे तुमच्या 3च्या टेबल मध्ये आहे का? नाहीये. चला, त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक तुमचा काय होता 1 झाला होता 8. मी जर 8 याच्यात ऍड केलं समजा, याच्यात 8, तर माझं उत्तर किती येणार 1 9 म्हणजे 4 2 3 9 येणार. तर मी या संख्येच्या या संख्या आहे, संख्येची मी संख्येच्या अंकाची ऍडिशन केल्यावर 3 ने भाग गेला पाहिजे. मग हे 4 अधिक 2 अधिक 3 अधिक हे 9 गेलं, ठीक आहे. हे झाले माझे किती बाळा 9. बघा इथं 4 अधिक 2 6, बरोबर ना 6. मग हे 6 आणि 3 9 आणि 9 9 किती झाले 18. मग 18 हे 3 ने भाग जातो, 3 9 3 संग 18, बरोबर. 3 संग किती येणार 18 येणार आहे, बरोबर. 3 6 18, बरोबर 18 तर जातो. पण ही संख्या काय तुमची मोठी संख्या, आपल्याला किमान लहानात लहान विचारलं तर लहानात लहान 5 होती, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 पण कॅन्सल. ओके, 2 ऑप्शन मिळाले का तुम्हाला 3 ने भाग जाणारे? 2 ऑप्शन मिळाले का नाही? मिळाले, 2 ऑप्शन मिळाले. पण त्याच्यात आपल्याला क्वेश्चन काय म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन काय म्हणतो किमान संख्या शोधा, म्हणजे लहानात लहान संख्या, म्हणून ऑप्शन क्रमांक 5 इज करेक्ट आन्सर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4.
सॉरी, ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. समजलं काय? बोला बोला रे. तो बघा, आता बघा, क्वेश्चन नंबर 16 जो आहे तो, एक मोटार एका तासाला 4332 लिटर पाणी विहिरीतून घेते. जर ती मोटार दररोज 8 तास चालू असते तर मोटरीने सलग 5 दिवस मिळून एकूण किती लिटर पाणी उपसले असेल? ठीक आहे. मोटरी सलग किती दिवस? 5 दिवस. ओके. जर मोटरीने सलग 5 दिवस मिळून एकूण किती पाणी उपसले असेल तर मला सांगा तासाला काय केले? बघा, एक मोटर एका तासाला, मला एका तासाला तिने किती लिटर पाणी काढते बघा, उपसते. मी तुम्हाला इथे काय करतो, इकडे येतो. ठीक आहे, सर, बोला. ऑप्शन नंबर ए 34,560. बघतो. ठीक आहे, लिटर देतो. लिटर एका तासाला तिने किती 4000 किती आहे? 4320 लिटर. बरोबर. लिटरच्या खाली लिटर आणि तासाच्या खाली तास लिहिले मी, बरोबर. तर काय करायचं आपल्याला? तर त्यांनी काय म्हणलंय, दिवसाला तिने बघा, दिवसात काय 8 तास चालू असणार आहे मोटर. काय दररोज 8 तास चालते ही मोटर? काय करते? दररोज 8 तास चालते. तर हे 8 तासाची किती लिटर होतात सांगायचंय. तर आपण अशा वेळेस काय करतो बघा, तासाच्या खाली तास आणि लिटरच्या खाली लिटर. जर एका तासाला जर 4320 लिटर जर पाणी खेचत असेल, बरोबर ना, तर 8 तासाची किती होतात? तर तुम्हाला असं काय करावं लागेल, 4320 गुणिले 8 वेळा करावं लागेल, बरोबर. तासाला जर 4320 लिटर खेचत असेल तर मग अशा वेळेस काय करायचं, याचं आणि याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथं काही नाही, म्हणजे एक्स म्हणजे तुमचा 8 तासाला किती लिटर, बरोबर, यांचा गुणाकार करूया, बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तर बघा, 1 गुणिले एक्स आणि 8 गुणिले काय करणार, 4320. ओके. तर गुणाकार करूया, ह्याचा तर गुणाकार करूया. बघा, 8 0 0, 8 दोन्ही 16, 6 चला 1, 8 1 24, 24 24 हा 8 1 24 आणि हाचा 25 ला 5 हाच्याले 2 आणि 8 चोक 32 आणि हे 2 किती रे? 34. ओके. किती आलं तुमचं? 34,560. बघा, 34,560 इंटू एक्स. ओके. तर मी बघा, एक्स इंटू 1 जर केलं तर एक्सच उत्तर येतं. तर एक्स बरोबर किती आलं तुमचं? 3456. बरोबर. आवाज बंद करा. कोण आहे बाबा? आवाज बंद करा. तर 34,560 आला, बरोबर. 34,560 इथे घेऊया. एक्स म्हणजे तुमच्या 8 तासाला किती झालं बाळांनो तुमचं? 34,560 लिटर्स. समजलंय? श्रावणी आणि अजिंक्य एवढं समजलं का? बोला. आता पुढे काय म्हणतो क्वेश्चन बघा. एवढं समजलं? बघा, आता इथे क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय बघा, जर ती मोटर 8 तास चालू आहे, जर 8 तास चालू असल्यावर दिवसाला किती खेचायला लागली पाणी तिनं? तर आपलं 34,000. दिवसाला किती खेचते? 34,560 लिटर. ओके. तर मोटर सलग 5 दिवस मिळून किती होईल? 5 दिवस म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? जे काही तुमचं उत्तर आलं 34,560, तर 5 दिवस म्हणलंय, तर दिवसाचे जर तुम्हाला 8 तास चालले तर 5 दिवस म्हणजे किती? बोला, कोण आहे? सर, श्रावणी. गुणावाचे. हा, फायने गुणावं लागेल, बरोबर. फायने गुणावं लागणार, करेक्ट, बरोबर. फायने गुणावं लागणार आहे, करेक्ट, बरोबर आहे. बरोबर, 5ने गुणावं लागेल. कारण का? 5 दिवस जर आपण मोटर चालू ठेवली तर किती लिटर खेचणार आहे पाणी विहिरीमधून? तर आपण काय करूया, फायने आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार. व्हेरी गुड. चला चला, 5 0 0 5 6 किती रे? चला, 5 30, बरोबर ना. 5 0 0 5 0 0, 5 30 ला 0, आले 3. मग 5 5 25 3 28, आले 2. मग 52 20 2 22 22 ला 2, आले 2. मग 5 त्रिक 15, 15 2 17. तर 1,72,800. एक लाख 1,72,800 बघा. बहात्तर हजार
बोला. बरोबर बरोबर करेक्ट. 1,72,800 कुठे आहे ऑप्शन मध्ये बघा. 1,72,800 ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. ए बाबा तू काय चुकलं रे. ए सोराली. ए पिल्या काय चुकवला तू. इकडे बघा आपण काय. इकडे बघा लक्ष द्या. त्याला सूत्र आहे तुमचं तुम्हाला मी लिहून देतो. जर टाइम अँड डिस्टन्स वाला जर हे बघा तुमचा क्वेश्चन असा आला समजा. तुमचा बघा क्वेश्चन कसा आहे. इकडे लक्ष श्रावणी लक्ष दे बघा. श्रावणी हो श्रावणी लक्ष सर. दे इकडं. ओके इकडे लक्ष दे. वेळ अंतर आणि वेग. बरोबर. वेळ अंतर आणि वेग आपण त्याला काय म्हणतो. वेळ अंतर आणि वेग स्पीड डिस्टन्स टाइम. त्याच्यावर जर क्वेश्चन आला स्पीड डिस्टन्स टाइम वरला जर क्वेश्चन आला तर सूत्र आपल्याकडे एकच लक्षात ठेवा. डी बरोबर एस टी. बरोबर डी बरोबर एस टी. आता एस टी तर सगळ्यांना माहिती आहे. जिथे आपण गाडीमध्ये बसून जातो बघा आपल्या शाळेला जातो मामाच्या गावाला जातो. बरोबर हे डी बरोबर एस टी म्हणजे डी म्हणजे डिस्टन्स. डी स्टँड फॉर डिस्टन्स. ओके डिस्टन्स. बघा लक्षात ठेवण्यासाठी डिस्टन्स म्हणजे काय हो अंतर. बरोबर अंतर. येस म्हणजे काय तुमचा स्पीड. स्पीड म्हणजे काय आपण मी एवढ्या स्पीडनं धावलो. मी एवढ्या जोरात धावलो आपण म्हणतो. बरोबर म्हणजे जेव्हा आपण स्पीड म्हणजे आपल्या धावण्याचा स्पीड जे की तुमचं त्याला आपण वेग म्हणतो. वेग बघा वेग. हवा खूप सॉरी वारा खूप वेगाने होता. ओके तर हे आपण वेग म्हणतो. ओके जो की स्पीड पळण्याचा जो तुमचा वेग असतो त्याला आपण स्पीड म्हणतो. गाडी आपल्याला पळवा पळवा अजून पळवा म्हणतो त्याला आपण जी गाडी धावते त्याला आपण स्पीड म्हणतो. बरोबर. चला आता जी टी स्टँड फॉर टाइम. ओके टाइम म्हणजे त्याला आपण वेळ म्हणतो. ठीक आहे बघा डी बरोबर एस टी लक्षात ठेवा तुम्हाला कळेल. बरोबर डी बरोबर एस टी लक्षात ठेवा. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलं हे बघा चेक करा. बघा चेक करा. तुम्हाला हा काय दिलाय वेग दिलाय. वेग म्हणजे वेग काय दिला तुम्हाला. हा काय दिला तुम्हाला वेग दिलाय. बरोबर काय दिला. आवाज नकोय प्लीज. आवाज नकोय. हा तुम्हाला वेग दिलाय. वेग म्हणजे तुम्हाला माहिती आहे बाबा हा जर सर हा स्पीड आहे ना आपण स्पीड आपण हे बघा असं लिहू शकता याला पण अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. ओके बघा मी हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एसटी लक्षात राहतं. आपण बस आपण एसटी म्हणतो. एसटी एसटी आली एसटी आली. डिस्टन्स बरोबर एसटी लक्षात ठेवा. बरोबर डी बरोबर एसटी. डी स्टँड फॉर डिस्टन्स त्याला आपण अंतर म्हणतो. इजिकल टू एस स्टँड फॉर स्पीड आपण त्याला वेग म्हणतो. इंटू टी स्टँड फॉर टाइम म्हणजे आपण टाइम म्हणजे आपण त्याला वेळ म्हणतो. बरोबर बघा तर त्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. तर इथं तुम्हाला वेग दिलाय म्हणजे स्पीड दिलाय. बरोबर तुम्हाला इथं काय दिलाय बाबा. तर 2,400 किलोमीटर अंतर. अंतर म्हणजे डिस्टन्स डी. ओके तर हा तुमचा डी असणार आहे अंतर. हा तुमचा वेग. आता तुम्हाला काय विचारलंय बाबा रेल्वेला लागणारा वेळ आपल्याला वेळ विचारलाय. तर तुम्हाला माहिती आहे डी बरोबर एस टी. मग आता डिस्टन्स तुम्हाला माहिती आपल्याला विचारलंय काय टाइम विचारलंय. मग या एस ला जर हा गुणाकारात आहेत दोघं एस काय येईल इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल. डी भागिले एस बरोबर टी होईल सूत्र. झालं का माझं सूत्र. मग आता डिस्टन्स माझा आहे 2,000 किती आहे रे 2,040. बरोबर 2,040 डिस्टन्स आहे. आणि माझा स्पीड किती आहे स्पीड आहे माझा 85. बरोबर माझा टी म्हणजे टाइम निघेल म्हणजे माझा वेळ निघणार आहे. बरोबर ना तर भागाकार करा तुमचं उत्तर येईल. ठीक आहे याला आपण काय करूया भागूया. इकडे लक्ष द्या. इकडे भागूया आपण छान. अरे यार शेट. हे मिटवायचं राहिलं. चला इकडे जाऊया थोडस. 2,000 टी बरोबर आहे ना. 2,040 भागिले 85. ओके चला भाग कसा देणार मग 85 टेबल येत नाही तुम्हाला तर आपण 5 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे की बाबा ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर त्याला 5 ने भाग जातो. बरोबर ना. चला मग 5 ने भाग देऊया बघा. पाऊण चोक 20 भाग जात नाही इथं. 4 ला तर शून्याचा भाग लावला 5×8 = 40 झालं. बरोबर मग 5 एक 5 झाले. इथे किती 35. 5 ते 35. ओके झालं. इथे काय होणार इथं बघा 408 डिवाइड बाय 17. मग 17 ने तुम्हाला काय करायचं 17चा टेबल कोणाला येतं रे. कोणाला येतं 17चा टेबल बोला.
17चा टेबल कोणाकोणाला येतो बोला? येतो का नाही टेबल? चला, टेबल येत नसेल तर आपल्याला टेबल पण पार्ट पाहिजे हो टेबल. सर. बोल टेबल मग सर. 17 एक 17, 17 दोन्ही किती घेऊ बोल? काय करू सांग लवकर. 34. 17 दोन्ही 34. व्हेरी गुड. 17 दोन्ही 34 जर केला आपण, 17 दोन्ही 34 बरोबर. इथे मी 2 लिहितो, ठीक आहे. इथे इथे लिहिलं तर चालेल किंवा इथे लिहिलं तर चालेल, कुठे बरी आपण नंतर लिहू. इथं 17 दोन्ही 34 उरले किती मग बाळा आपले? 6 बरोबर. 6 उरले का? 17 दोन्ही 34, 40 मधून जर माझे 34 गेले तर उरते किती? 6, तर झाले 68 बरोबर. बरोबर. मग हो 17 सर. 17 चोक 68. 68. तर 24 आवर्स आपल्याला वेळ लागला, तास हा वेळ लागला. तर ऑप्शन क्रमांक आपण चेक करू, ठीक आहे. चला, ऑप्शन क्रमांक 1 इज करेक्ट आन्सर. समजलं का हे? बोला, सगळ्यांना समजलं का बोला?